दिल्लीच्या जंतर मंतर इथं कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि या आंदोलनामध्ये देशभरातनं अनेक तरुण आल्याचं बघायला मिळालेलं होतं। पण या तरुणांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम आमदार सदाभाऊ खोत यांनी केलेलं आहे। सदाभाऊ खोत यांनी ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांची तुलना आतंकवादीशी केलेली आहे त्या सगळ्याबाबत नेमकं बोलण्यासाठी माझ्यासोबत बच्चू कडू आहेत, आमदार शिवसेनेचे बोलण्यासाठी। बच्चू भाऊ, तुम्हीही आंदोलन करत आहात, आंदोलनातनंच तुमच्या पक्षाची ओळख आहे तसं म्हणून तुमची ओळख आहे। सदाभाऊंचं हे विधान कसं बघता याकडे? फार चुकीचं आहे। आंदोलकांना आपण कुठलं सुटलं का अतिरेकी किंवा आतंकवादी ठरवणं असं फार आपल्याच देशातल्या लोकांना तरुणांना तुम्ही आतंकवादी ठरवत असेल तर त्याचे परिणाम देशभरात ते चांगले पडणार नाही, त्याचे वाईट परिणाम पडू शकतं। म्हणून सदाभाऊनं घेतलेलं जे वक्तव्य आहे ते मागं घेतलं पाहिजे। माझं असं मत आहे का आंदोलन मुद्द्यावर होणं फार महत्त्वाचं आहे आणि त्यांनी जी राजीनाम्यापेक्षा ती अधिक जर या सगळ्या परीक्षा ज्या होतं त्याच्या मजबूतीसाठी मागणी केली असती, ह्या सगळ्या समित्या असेल या सगळ्या संदर्भातल्या त्याला न्यायालयीन दर्जा कसं देता येईल किंवा त्याच्यामध्ये कुठं करप्शनच होणार नाही, कुठं अडचणीच येणार नाही, विद्यार्थ्यांचं यामागच्या भूमिका काय आहे का ह्या ज्या परीक्षा होतं, कारण दुसरा पर्यायच नाही। म्हणजे अ सोडून ब आहे काय तर ब नाही आहे। म्हणजे आज जर तरुणाईला काय आहे का नोकरीशिवाय दुसरा काय पर्याय आहे का, तर शेती घाट्यात आहे, खाजगी कंपन्यामध्ये तिकडे सध्या प्रॉब्लेम आहे, उद्योगाची पाहिजे तशी हे नाही आहे। तरुणांचे हेच सगळे मुद्दे, त्यांचं म्हणणं की पेपर लीक झाल्यामुळे जे विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतात, वर्षानुवर्षे त्यांचा अभ्यास केला जातो, त्या सगळ्याचा रोष घेऊन खरं तर हे विद्यार्थी आलेले होते। मग त्याच विद्यार्थ्यांबाबत असं विधान बच्चू भाऊ? नाही, माझं म्हणणं मी तर पहिलेच म्हटलं त्याचा आम्ही निषेधच करतो, पण मुद्दावर ही मागणी राजीनाम्यापेक्षा जर त्या मागणीला जर थोडी बाजू दुसरी दिली असती तर त्याला अधिक महत्त्व वाढलं असतं, म्हणजे त्याला दर्जा प्राप्त झाली असती, त्याला अधिक कुठंतरी कायमस्वरूपी व्यवस्था झाली असती। राजीनामा देऊन कायमस्वरूपी व्यवस्था होणार का? आज नाही दुसरा मंत्री येईल, तिसरा येईल, चौथा येईल, त्याच्यानं एवढं सगळं करून हाती काय भेटणार आहे तर राजीनामा भेटणार आहे, म्हणजे त्याच्याशिवाय काही भेटणार नाही। बच्चू भाऊ, सदाभाऊ खोत तुमचे सहकारी आहेत, तुमच्यासोबतच सत्तेमध्ये ते बसलेले आहेत, अशा पद्धतीची विधानं टाळता आली असते का? कारण ठीक आहे, आंदोलनाचा मार्ग तुम्हीही यापूर्वी आंदोलन केलेत, म्हणजे आंदोलन करायचंच नाही का, सरकारना प्रश्न विचारायचाच नाही का, अशा पद्धतीचे मग प्रश्न या निमित्तानं उपस्थित होऊन जर तुम्ही प्रश्न विचारले तर तुम्ही थेट त्यांना दहशतवादी आतंकवादी ठरवता। मी तर पहिल्यांदा वारंवार सांगेल का त्यांनी जे बयान केलं ते फार चुकीचं आहे आणि अशा पद्धतीचं तरुणांना अशा पद्धतीनं तुम्ही पाहत असाल तर मला वाटतं ही चांगली गोष्ट नाही। सदाभाऊने ते दुरुस्त करावं ही माझं व्यक्तिगत मत आहे, माझं काही शिवसेनेचं नाही, मी स्वतःचं मत व्यक्त करतो आहे आणि ते तसं करू नये, कारण आंदोलक हा या देशाचा आत्मा राहिलेला आहे, लक्षात घ्या। आंदोलनातून हा देश स्वतंत्र झालेला आहे, त्यांना आंदोलनकारी हे सगळे दोषीच असतात असं न पाहता त्याला पाहण्याचा दृष्टिकोन त्यांनी बदलवला पाहिजे आणि ते अधिक सकारात्मक कसं होईल आणि त्याच्यातून सरकारला अधिक चांगली मजबूती कशी येईल हे पण पाहणं गरजेचं आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। हे आमदार सदाभाऊ खोत यांच्या विधानावरती बोलण्यासाठी बच्चू कडू आमदार होते आपल्यासोबत आणि त्यांनी स्पष्ट प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे। आंदोलन ही देशाचा आत्मा आहे, त्यामुळे सदाभाऊ यांनी केलेलं विधान चुकीचं आहे, त्यांनी त्यांच्या विधानामध्ये दुरुस्ती केली पाहिजे, अशा पद्धतीची ठाम भूमिका आमदार बच्चू कडू यांनी TV9 मराठीशी बोलताना व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। कॅमेरा पर्सन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।